उत्तम आणि मोफत उपचार आपला अधिकार असा फलक तुम्हाला प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दिसेल. वास्तवात मात्र हे कितपत सत्य आहे हा शोधाचा विषय होतो आहे. या ठिकाणी उपचारासाठी आलेल्या रुग्णांना सेवा व्यवस्थित मिळते का? इथून ते या रुग्णांची कितपत दाद घेतली जाते याचा अनुभव मात्र प्रत्यक्षात वेगळा आहे. राष्ट्रीय बुद्रुक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी सायली पाटील यांच्या रुग्णांची उद्धट वर्तनामुळे आरोग्यमंत्र्यांच्या तालुक्यातच रुग्णसेवेचा बोजवारा उडाल्याचे दिसून आले. उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णाला विना उपचार बाहेरचा रस्ता दाखवला गेला. याविषयी विचारणा केली असता आज माझी ड्युटी नाहीये तरी देखील मी हजर आहे आणि मी फक्त इमर्जन्सी पेशंटच तपासणार असं उलट उत्तर दिलं गेलं. विशेष म्हणजे याच वेळी या ठिकाणी स्नेक बाईटचा इमर्जन्सी पेशंट आला होता. त्याला देखील जवळपास तासभर या वैद्यकीय अधिकाऱ्याची वाट पाहावी लागली. या पेशंटला विषारी चाप चावला होता की बिनविषारी चावला होता यापेक्षा त्या रुग्णाची मानसिकता खालावीत चालली होती हे वास्तव लक्षात घेऊन तत्परतेनं या रुग्णावर उपचार करणं गरजेचं असताना या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी फोनवरूनच सिस्टरला उपचार कराव्यास लावून सदर रुग्णाला CPRचा रस्ता दाखवला. तर दुसऱ्या एका रुग्णाला तापाचा रुग्ण हा इमर्जन्सीमध्ये येत नाही हे कारण सांगून बाहेरचा रस्ता दाखवला. अशा या बेजबाबदार वैद्यकीय अधिकाऱ्यावर कारवाई करणे गरजेचे आहे. याविषयी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना तक्रार दिलेली असून याविषयी योग्य कारवाई होणे गरजेचे आहे. पण खुद्द आरोग्यमंत्र्यांच्या तालुक्यातच अशा घटना घडत असतील तर त्यांच्या आरोग्य खात्यासाठी हे फार मोठं दुर्दैव आहे. त्यामुळे आरोग्यमंत्र्यांनी देखील यामध्ये लक्ष घालणे गरजेचे आहे. इथं असणारे अधिकारी हे जनतेच्या सेवेसाठी असून त्यांच्या ड्युटीच्या वेळेत उपचार करण्यापेक्षा रुग्णांच्या गरजेप्रमाणे उपचार करणे महत्त्वाचे आहे हे अशा उद्धट वैद्यकीय अधिकाऱ्यांना समजणे गरजेचे आहे. अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.